ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग 13। मागील भागात आपण पाहिले की आसक्तीरहित प्रीती अथवा द्वेष न करता फलेच्छा न करणाऱ्या मनुष्याने केलेले जे विहित कर्म आहे त्याला सात्विक कर्म असे म्हणतात। आजच्या भागात आपण राजस कर्म आणि तामस कर्म यांची लक्षणे पाहणार आहोत। ओवी क्रमांक 601। तैसी फळे देखोणी पुढे काम्य कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केले हिमानी तेने फळ कामुके यथाविधी नेटके काम्य की जेती तुके क्रिया जात आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाठाचे वाणे सारी तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु ते न मणी काळज्वरू औषध जैसे तैसे ती साहंकारे फळाभिलाषिये नरे कीजे गादरे जे जे काही। राजस कर्म करणारा मनुष्य फळाची आशा धरून कठीण काम्य कर्मे पुष्कळ करतो, परंतु ती थोडीच केली असे मानतो। त्या फळाच्या इच्छेकडून ज्या ज्या विषयांची इच्छा असेल ती पूर्ण करणारी सर्व काम्य कर्मे यथाविधी तो करतो आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करतो आणि मी मोठा कर्मी अशी चोहीकडे प्रसिद्धी करतो। अशा रीतीने त्याला मी कर्म करणारा असा अभिमान चढतो। त्या ताठ्यात तो आई बाप गुरु यांना मानित नाही। जसा काळजोर औषधाला जुमानत नाही तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा करणारा मनुष्य जे काही आदराने करतो ते सर्वही अतिशय कष्ट सोसून तो करतो। परी तेही करणे बहुवसा वळघुणी करी सायासा जीवनोपाओ का जैसा कोल्हाटियांचा एका कणा लागी उंदिरू आसका उपसे डोंगरू का शेवाळोद्देशे दुर्दरू समुद्र डहुळी पाही भिके परते न लाहे तरी गारुडी सापू आहे काय कीजे शिणूची होये गोडू एका हे असो परमाणुचे निलाभे पाताळ लंगिती वोळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबणे जे ते काम्य कर्म सकलेश जाणीव येथ राजस आता चिन्ह परिस तामसाचे। सदैव कष्ट करणे हा डोंबाऱ्याचा व्यवसाय असतो। धान्याच्या एका कणासाठी उंदीर सगळा डोंगर पोखरतो, शेवाळासाठी बेडूक जसा समुद्र ढवळतो। भिक्षेशिवाय इतर कशाचीही प्राप्ती होत नाही तरी गारुडी सापाचे ओझे वागवतो। काय करावे, एखाद्याला काबाड कष्टच गोड वाटतात, त्याला पर्याय नाही। ते असो, परमाणूच्या लाभासाठी वाळवी पाताळापर्यंत जाते, त्यासारखे स्वर्ग सुखाच्या प्राप्तीसाठी एकसारखे श्रम करणे। याप्रमाणे अति परिश्रमाचे असे जे काम्य कर्म त्याला राजस कर्म असे समजावे। आता तामस कर्माचे लक्षण ऐक। तरी तेगा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साचजेने जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी रेग काढिलिया पोटी तोयांचा जेबी का काजी घुसळलिया का साखरू फुंकलिया काही न दिसे गाळिलिया वाळू घाणा नाना उपनिलिया भूस का विधिलिया आकाश नाना मांडिलिया पाश वारयासी हे अवघेची जैसे वांजे होऊनी नासे जे केलिया पाठी तैसे वायाची जाय निंदेचे पापमय असे काळे वस्तिस्थान ज्यामुळे निषिद्ध कर्माचा जन्म सफल झाला आहे। अर्जुना, ते तामस कर्म आहे।
जे तामस कर्म उत्पन्न झाल्यावर त्यापासून काही फलप्राप्ती दृष्टीस पडत नाही. ज्याप्रमाणे पाण्यावर रेघ ओढली तर निष्फळ होते, ताकावरची निवळी घुसळली तर लोणी निघत नाही, विजलेल्या कोळशावर फुंकर घातली तर किंवा घाण्यामध्ये वाळू घातली असता काहीच निष्पन्न होत नाही, अथवा धान्याचे भूस वाऱ्यावर उफनले तरी धान्यकण सापडत नाही. आकाशात बाण सोडून त्याचे भेदन केले तर बाण वायाला जातात, किंवा वाऱ्याला धरण्यासाठी जाळे धरले. हे सर्व करणे जसे निष्फळ आहे तसेच तामस कर्म केल्यावर ते व्यर्थ जाते. एरवी नरदेहाही एवढे धन आटणीये पडे, जे निफजविता मोडे जगाचे सुख. जैसा कमळवनी फासू काढिलिया कांटसू, आपण झिजे नाशू कमळा करी. का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंगू जैसा सळे दीपाचेनी. तैसे सर्वस्व वाया जाओ, वरी देहाही होय घाओ, परी पुढाला पाओ निफजवी जे जेने. मासी आपण याते गिळवी, परी पुढीला वांती शिनवी, ते कश्मळ आठवी आचरण जे. तेही करावया दोषे, मज सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करी. एरवी तामस कर्म करण्यात नरदेहासारखे अमूल्य धन खर्च होऊन सुख तर नाहीच, पण दुःख मात्र वाट्याला येते. जसा कमळाच्या वनातून काट्यांचा फास ओढीत नेला तर कमळाचा नाश होतो, टाकणाऱ्यालाही कष्ट होतात. अथवा दीपज्योतीच्या द्वेषाने पतंग दीपावर उडी घेतो, स्वतः जळतो आणि दिवा विझून जातो, लोकांच्या डोळ्यांना अंधार करतो. त्याप्रमाणे आपल्या सर्वस्वाचा नाश होतो. देहाला कष्ट झाले तरी बेहत्तर, परंतु त्या योगाने दुसऱ्याला अपाय होतो. माशी स्वतःला गिळविते, परंतु दुसऱ्याला उलट्या करून बेजार करते. माशीच्या या घाणेरड्या कृत्याची तामस आचरण करणारे पाहिले की आठवण होते. तोही दोषयुक्त कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे की नाही याचा विचार न करता तो ते कर्म करीत राहतो. केवढा माझा उपाओ, करिता कोण प्रसवावो, केली आहे आओ काय येथ. ये जाणीवेची सोये, अविवेकाचे निपाये, पुसोनिया होये साटोपकर्मी. आपुला वसोटा जाळुनी, बिसाटे जैसावणी, का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी. मग नेने बहु थोडे, न पाहे मागे पुढे, मार्गामार्ग एक वडे करीत चाले. आपले सामर्थ्य केवढे, कर्म करीत असताना प्रसंग कोणता आणि कर्म केल्यावर काय प्राप्ती आहे, या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो आणि मी हे कर्म करणार अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो. आपले निवासस्थान जाळून अग्नी जसा पसरतो, अथवा समुद्र आपली मर्यादा सोडून खवळतो, मग तो अग्नी अथवा समुद्र थोडेफार जाणत नाही, मागे पुढे पाहत नाही, योग्य अयोग्य विचार न करता सगळीकडे सारखा पसरतो. तैसे कृत्याकृत्य सरकटित, आपपर नुरवित, कर्म होयते निश्चित तामस जाण. ऐसी गुणत्रय भिन्ना, कर्माची गा अर्जुना, हे केली विवंचना उपपत्तीसी. आता ययाची कर्मा भजता, कर्माभिमानिया करता, तो जीवूही त्रिविधता पातला असे. चतुराश्रम वशे, एकू पुरुषू चतुर्धा दिसे, कर्तया त्रैविध्य तैसे कर्म भेदे. परी तया तिही आणतू, सात्विक तव प्रस्तुतू, सांगेन दत्तचित्तू आकर्णी तू. त्याप्रमाणे करण्यास उचित अथवा अनुचित असे कर्म रगडीत आपले परके याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म होय. अर्जुना, याप्रमाणे 3 भिन्न गुणांमुळे 3 भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्माचे हे उपपत्तीसह विवेचन केले आहे. आता या कर्माचा अभिमान बाळगून
त्यानुसार आचरण करणारा जीव तो देखील 3 प्रकारचा झाला आहे. ज्याप्रमाणे एकाच पुरुषावर 4 आश्रमाच्या योगाने म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास हे 4 प्रकार दिसतात, त्याप्रमाणे कर्माच्या 3 प्रकारांमुळे कर्ता देखील 3 प्रकारचा दिसतो. परंतु या तिन्हीपैकी तुला सात्विक कर्ता या अवस्थेचे वर्णन सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. तरी फळोद्देशे सांडिलिया वाढिती जेबी सरळिया शाखा का चंदनाचिया बावन्नया का न फळताही सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जो का परिफल शून्यता नाही तया विफळता पै फळासीची पंडुसुता फळे काईसी आणि आदरे करी बहुवसे परी करता मी हे नुमसे वर्षा काळीचे जैसे मेघरुंद तेविची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्मकला पुपैगा निपजावया. ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा न करता सरळ वाढतात, अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळे आली नाही तरी ती सफल आहे कारण तिची पानेच उपयुक्त आहेत, त्याप्रमाणे त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाची इच्छा न धरिता जो त्याचे आचरण करतो, परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असे नाही, किंवा ते निष्फळ होते असेही नाही. म्हणून अर्जुना, फळालाच फळे कोठून येणार? आणि जी कर्मे आदरपूर्वक करीत असून त्याविषयी अभिमान बाळगीत नाही, ज्याप्रमाणे वर्षा काळात मेघांचा समुदाय गडगडाट न करता अखंड वर्षा करतो, ज्याप्रमाणे ईश्वराला समर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरता कालाच्या मर्यादेचे उल्लंघन न करता देशशुद्धी साधून कर्माच्या योग्य अयोग्यतेचा विचार शास्त्राच्या आज्ञेनुसार घेतो. तया काळांते नुलंघणे देशशुद्धीही साधने का शास्त्राचा वाती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे एकवळा चित्त जाऊन देणे फळा नियमांची या साखळा वाहणे हन हा निरोधू साहावया लागी धैर्याची या चांगचांगी चिंतवणी जिती अंगी वाहे जो का आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वरपडी देह सुखाची परवडी येऊन लाहे ऐसा निद्रा दुरावे क्षुधा न बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठाओ. इंद्रिये वृत्ती एकाग्र करून फलाकडे चित्तास जाऊ न देता कर्माचरणा संबंधाने शास्त्रीय नियमाचे बंधन तो नेहमी पाळतो. हा निग्रह साधण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे, अशा विषयीची चिंता ज्याच्या ठिकाणी सदैव जागरूक आहे आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करण्यामध्ये तो देह सुखाची पर्वा करत नाही. याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असताना निद्रा दूर पळते, भुकेची जाणीव राहत नाही आणि सुखावस्थेची भेट होत नाही. तब अधिकाधिक उत्साही धरी आगळीक सोने जैसे तूक तुटलिया कसी जरी आवडी आथी साच तरी जीवितही सलंच आगी घालिता रोमांच देखिजती सतिये मा आत्मया एवढिया प्रिया वलभेया जी धनंजया देहची सिंदता तया काय खेदू होईल म्हणोनी विषय सुरवाडू तुटे जवजव देहबुद्धी आटे तव तव आनंदू दुणवटे कर्मी जया ऐसे निजो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसे परी वाहे जरी. सोने अग्नीत तापविले तर वजनात कमी भरते पण कसास अधिक उतरते, त्याप्रमाणे कर्मे करण्यात त्याचा उत्साह अधिक वाढतो. जेथे खरोखर प्रेम आहे तेथे जीवितही तुच्छ वाटते. पती निधनानंतर सहगमन करणाऱ्या पतिव्रतेच्या अंगावर भीतीचे रोमांच उभे राहतील काय? मग हे अर्जुना,
आत्मस्वरूप प्राप्तीची ज्याला ओढ लागली आहे तो त्याच्या प्राप्तीसाठी देहाला किती कष्ट पडले म्हणून खेद मानील काय? म्हणून जे जे विषय सुख कमी होईल आणि देहाहंकार नाहीसा होईल ते कर्म करण्यात त्याचा आनंद दुप्पट वाढतो. तरी कडाडी मोडे जे गाडा तो आपण पे न मणी अवघडा तैसा ठाकलेनिही थोडा नो हे जो का ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवू नये. या खुणा कर्म करिता देखिजे जो पंडू सुता तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू करता. आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया जे अभिलाषा जगाचिया वसोटा तो. जैसा गावीचिया कश्मळा उकरडा होय एकवळा का स्मशानीय मंगळा आघवयांची. अशा वेळी जरी कर्म करीत असताना ते बंद पडले तरी कड्यावरून घरंगळत येणाऱ्या गाड्याला स्वतःबद्दल हानी झाली असता शोक उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे कर्मे करणे बंद पडले तरी तो संकोच मानित नाही. अथवा आरंभिलेले कर्म निर्विघ्नपणे सिद्धीस गेले तरी त्याबद्दल प्रतिष्ठा मिरविणे हे ज्याला माहीत नसते. अर्जुना, अशा लक्षणांनी युक्त जे कर्माचरण करताना आढळेल तो खरोखर सात्विक करता आहे असे समज. अर्जुना, आता राजस कर्त्याची लक्षणे तुला सांगतो, कारण जगातील सर्व अभिमानाचे हे माहेरघर होय. ज्याप्रमाणे गावातील सर्व घाण पदार्थ टाकण्याची उकिरडा ही जागा आहे, अथवा सर्व अमंगल पदार्थ हे स्मशानात टाकले जातात. येथपर्यंत 650 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 14 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.